आज आपण टॉपिक बघणार आहे लॉगरिथमचा. आज आपला सेकंड दिवस आहे, दुसरा दिवस. आणि त्याच्यानंतर आजचा टॉपिक आहे न्यू टॉपिक, कन्वर्ट एक्सपोनेन्शियल फ्रॉम टू लॉगरिथम. हे टाका तुम्ही सर्वांनी, कन्वर्ट एक्सपोनेन्शियल फ्रॉम टू लॉगरिथम फ्रॉम. Convert exponential from to logarithm from. कन्वर्ट एक्सपोनेन्शियल फ्रॉम टू लॉगरिथमिक फ्रॉम. आता कसं कन्वर्ट करायचं, याच्या आधी आपण काल बघितलं होतं एक्सपोनेन्शियल टू, काल बघितलं होतं आपण लॉगरिथमिक टू एक्सपोनेन्शियल. आज बघायचं आपल्याला एक्सपोनेन्शियल टू लॉगरिथमिक. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, सिंपल आहे. पहिलं प्रॉब्लेम, जर असं असलं ए टू द पॉवर एक्स इज इक्वल टू बी, ए टू द पॉवर एक्स इज इक्वल टू काय, बी ए. आणि याचं कन्व्हर्शन जर समजा आता आपल्याला, याचं कन्व्हर्शन जर आपल्याला हे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. आता तुम्ही कसं ओळखायचं एक्सपोनेन्शियल, कधी लक्षात ठेवायचं, जर डोक्यावर जर एक्स लागला किंवा एखादा नंबर लागला हे एक्सपोनेन्शियल असतं. तर या एक्सले आपल्याला खाली आणायचं, या एक्सले काय करायचं आपल्याला खाली आणायचं आहे, म्हणजे की लॉगरिथमिक मध्ये कन्वर्ट करायचं आहे. एक्सपोनेन्शियलचा कशात कन्वर्ट करायचं आहे, लॉगरिथमिक. तर याला काय करायचं, सिंपल आहे, टेकिंग लॉग बोथ साइड. टेकिंग लॉग बोथ साइड, टेकिंग लॉग बोथ साइड. इथं पण लॉग लागला, इथं पण लॉग लागला, टेकिंग लॉग बोथ साइड. आता एक फॉर्म्युला आपल्याकडे की लॉग लागला असेल आणि त्याच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल, फॉर्म्युला लक्षात द्या, लॉग त्याच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल तर तो समोर येते, ए लॉग बी. त्याच्यासाठीच आपण युज करतो लॉगचा. हा रेस टू द पॉवर जर एक्स हा खाली आणायचा असेल तर लॉगचा युज करावा लागेल. लॉग आहे ए टू द पॉवर एक्स, हा लॉग मागच्या डोक्यावर काही असेल तर हा समोर एक्स लॉग ए इज इक्वल टू लॉग बी, इज इक्वल टू लॉग बी. त्याच्यानंतर हा लॉग ई इंटू मध्ये कसा आहे, इंटू इकडाला काय होतो, डिवाइड. इंटू जर असेल तर काय होतो, डिवाइड, म्हणजे लॉग बी अपॉन लॉग. आणि लॉग बी अपॉन लॉग एल तुम्ही असं लिहू शकता. लॉग बी अपॉन लॉग एल काय लिहू शकता माहिती आहे का, लॉग ऑफ बी बाय लॉग बी बेसिक. हे झालं याचं कन्व्हर्शन लॉगरिथम. एक्सपोनेन्शियलचं कन्व्हर्शन लॉगरिथम. एक्सपोनेन्शियलचं कन्व्हर्शन कशात, लॉगरिथम. एक वर डबल लक्ष द्या कसं केलं, सिंपल आहे ना, सोपे. हे फक्त बेसिक कन्सेप्ट आहे, पेपरमध्ये असं विचारत नाही, पण जर ऑनलाईन पेपर झाले तर येऊ शकते एखादा प्रॉब्लेम. सोपीच आहे एकदम, काहीच नाही. बघा, ए टू द पॉवर एक्स इज इक्वल टू बी, ए टू द पॉवर एक्स इज इक्वल टू बी, टेकिंग लॉग बोथ साइड. इथं पण लॉग लागला, इथं पण लॉग लावला, दोन्ही साईडला लॉग लावला. लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर काय येते, मागच्या डोक्यावर काही असेल तर काय येते, समोर येते. एक्स लॉग ए हा लॉग बी, लॉग ई इंटू मध्ये इंटू, इकडे जर आला तर काय होतो, डिवाइड. लॉग बी अपॉन लॉग एल असं लिहू शकता शॉर्टकट, लॉग वर बी आणि खाली बी बेसिक एक्स. प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड, 6 to the power 0 is equal to 1. 6 to the power 0 is equal to 1. याचा कन्वर्ट कशात करायचा आपल्याला, लॉगरिथमिक फॉर्म मध्ये करायचा. आता कसं करायचं, सिंपल आहे, टेकिंग लॉग बोथ साइड. टेकिंग लॉग बोथ साइड, लॉग बोथ साइड. इथं काय लागला, लॉग लावला. 6 to the power 0 is equal to 1. फॉर्म्युला आहे की लॉग त्याच्या मागच्या डोक्यावर काही असेल. तुम्ही समजून घ्या, आजचा कोणाचा फर्स्ट डे आहे काय, सांगून द्या मला, कारण कसं आहे की 1-2 दिवस लवकरच समजत नसते. जर तुम्ही पिक्चर पाहायला गेले तर तुम्हाला कॅरेक्टर माहित होण्यासाठी टाइम लागतो. जसं जसं आहे की काय समोर जाऊ आपण तसं तसं तुम्हाला समजायला लागेल. लॉग बी टू द पॉवर ए, हा ए समोर, लॉग मागच्या डोक्यावर काही असेल तर हा काय येतो समोर. इथं लॉग मागच्या डोक्यावर 0 आहे,
याला म्हणून झिरो दादा समोर एक की हा झिरो दादा येतो समोर. 0 log 6. इथं लॉग लावला नाही का, इथं पण लॉग. टेकिंग लॉग बोथ साईड, इथं पण लॉग इथं पण लॉग, हा इज इक्वल टू लॉग 1. सर 0 log 6 कसं काय 6 कसं आलं ते काय 0 log 6 हे पहा फॉर्म्युला आहे लॉग बी टू द पॉवर ए. लॉग जर लॉग असेल आणि बीच्या लॉगच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल तर हा समोर हा फॉर्म्युला आहे. हा काय फॉर्म्युला आहे ए लॉग बी. तर लॉग आहे त्याच्या मागच्या डोक्यावर काय झिरो, तर झिरो काय आला, झिरो काय आला समोर. 0 इंटू लॉग 6 समोर इज इक्वल टू लॉग 1. आणि लॉग 6 कसा इंटू मध्ये फॉर्म्युला लिहून टाका आता. हा समोर लिहायचा, हा काय लिहायचा समोर लिहायचा. हा काय करायचा समोर लिहायचा. लॉग आहे त्याच्या मागच्या डोक्यावर काही असेल तर हा काय आला समोर 0 log 6. आणि log 6 कसा इंटू मध्ये, इंटू मध्ये आहे ते काय आला होतो डिवाइड. म्हणजे की 0 इज इक्वल टू आता log 1 अपॉन log 6 आहे. याला तुम्ही असं लिहू शकता log 1 आणि हा बेस 6. हे झालं याचा कन्व्हर्शन लॉगरिथमिक. एक वेळा अगेन लक्ष द्या लॉगरिथमिक मध्ये कसं कन्व्हर्शन केलं. 6 to the power 0 इज इक्वल टू 1 आहे. 6 to the power 0 इज इक्वल टू काय 1. तर टेकिंग लॉग बोथ साईड, टेकिंग लॉग बोथ साईड. इथे लावला लॉग इथे लावला लॉग. लॉग 1 ची व्हॅल्यू किती आहे, लॉग 1 ची व्हॅल्यू हे आता सध्या आपण फक्त लॉगरिथमिक मध्ये कन्व्हर्शन करू म्हणून व्हॅल्यू लिहायची गरज नाही. इथे लावला लॉग इथे लावला लॉग. मागच्या डोक्यावर जर काही असेल तर हा काय येतो समोर. लॉग मागच्या डोक्यावर काही असेल तर काय येतो समोर. लॉग 6 कसा इंटू मध्ये, इंटू गुणाकारात आहे मल्टिप्लाय मध्ये. इकडे जर आलं तर काय होतो डिवाइड. तर लॉग 1 अपॉन लॉग 6, लॉग 1 अपॉन लॉग 6 झालं. तर मग याला असं लिहू शकतो तुम्ही लॉग 1 बेस 6 0. लॉग 1 बेस 6 ची व्हॅल्यू 0. प्रॉब्लेम नंबर थर्ड. प्रॉब्लेम नंबर थर्ड. 2 चा क्यूब इज इक्वल टू 8. याचा कन्व्हर्शन करायचं आपल्याला लॉगरिथमिक मध्ये. तर काय करतात टेकिंग लॉग बोथ साईड, टेकिंग लॉग बोथ साईड, टेकिंग लॉग बोथ साईड. इथं पण लॉग इथं पण लॉग. लॉग लागलेला आहे फॉर्म्युला, लॉग लागलेला आहे. मागच्या डोक्यावर जर काही असेल लॉग, मागच्या डोक्यावर जर काही असेल तर काय येते समोर येते ए लॉग बी. लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर काय येतो समोर येतो ए लॉग बी. तर लॉग मागच्या डोक्यावर काय आहे 3, 3 काय आला 3 काय येणार समोर येणार. फॉर्म्युला की जर लॉग आहे मागच्या डोक्यावर जर काही असेल तर तो काय येतो समोर. तर लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर समोर 3 log 2 इज इक्वल टू लॉग 8. लॉग 2 कसा आहे इंटू मध्ये, इंटू ठीक आहे आला होतो डिवाइड. डिवाइड. इंटू असला तर काय होतं डिवाइड. आणि लॉग 2 लॉग 8 अपॉन लॉग 2 म्हणजे होते लॉग 8 बेस्ट. काय होते लॉग 8 बेस्ट. हे झालं आन्सर. डबल लक्ष द्या काय केलं टेकिंग लॉग बोथ साईड, टेकिंग लॉग बोथ साईड. इथे लॉग लावला इथे लॉग लावला. लॉग मागच्या डोक्यावर असलं तर काय येते समोर. लॉग 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड. लॉग 8 अपॉन लॉग 2 म्हणजे होते लॉग 8 बेस्ट इज इक्वल टू. समजलं का हो सर. येस सर. सर 2 हा लक्ष द्या इकडे. इथं 2 नाही पाहिजे इथं 3 पाहिजे. इथे काय पाहिजे 3 पाहिजे. हा 3. डबल लक्ष द्या काय केलं आपण 2 चा क्यूब इज इक्वल टू 8. टेकिंग लॉग बोथ साईड. इथे लावलं लॉग इथे लावलं लॉग. लॉग मागच्या डोक्यावर हा काय आला समोर आला. लॉग 2 इज इक्वल टू लॉग 8. आपण 3 log 2 होता तर लॉग 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड. लॉग 8 अपॉन लॉग 2. हा 3 जसाच्या तसा लॉग 8 बेस 2. आणि आपल्याला फक्त कन्व्हर्शन करू लागू. आपण काय करत आहे कन्वर्ट म्हणजे की न्यूटनचं म्हणजे की आपण कन्व्हर्शन तुम्हाला शिकले ना तुम्ही. म्हणजे जर समजा ग्रॅम असेल तर किलोग्रॅम मध्ये, मीटर असेल तर किलोमीटर मध्ये, किंवा किलोमीटर असेल तर मीटर मध्ये. तसंच एक्सपोनेन्शियल असेल तर लॉगरिथमिक मध्ये, आणि लॉगरिथमिक असेल तर एक्सपोनेन्शियल. फक्त कन्व्हर्शन सॉल्व्ह नाही करू लागू. आपण फक्त काय करत आहे कन्व्हर्शन करत आहे. प्रॉब्लेम नंबर 4. 10 to the power minus 3 is equal to 1 upon 1000. याचं कन्व्हर्शन करायचं आपल्याला, याचं कन्व्हर्शन करायचं आपल्याला लॉगरिथमिक मध्ये. तर सर्वात आधी टेकिंग लॉग बोथ साईड, टेकिंग लॉग बोथ साईड, टेकिंग लॉग बोथ साईड. इथे पण लॉग लागला
इथे पण लॉग लागला 1/1000. मग लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर काय येतो समोर समोर -3 समोर आला -3 लॉग 10 लॉग ऑफ 1/1000. लॉग लागला मागच्या डोक्यावर जर काही असेल तर समोर येतो ए लॉग बी. हा फॉर्म्युला आपला गेला. लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर समोर. त्याच्यानंतर लॉग 10 कसा इंटू मध्ये इंटू इकडे जर आला तर काय होतो डिवाइड म्हणजे -3 ऍज इट इज लॉग ऑफ 1/1000 अपॉन लॉग 10 अपॉन लॉग 10. आणि मग याला याला कसं लिहायचं माहिती आहे का -3 इज इक्वल टू लॉग ऑफ 1000 1/1000 आणि हा बेस 10 आहे इथे बेस 10 असा एक वेळा अगेन रिपीट. लक्ष द्या कसं केलं कन्व्हर्शन करत आहे आपण 10 to the power -3 इज इक्वल टू 1/1000 टेकिंग लॉग बोथ साइड. इथे लावला लॉग इथे लावला लॉग. लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर काय येते समोर. लॉग मागच्या डोक्यावर काही असेल तर काय येते समोर -3 समोर. हा लॉग 10 लॉग 1/1000 जसाच्या तसा लॉग 10 पण जसाच्या तसा. लॉग 10 कसा आहे इंटू मध्ये लॉग 10 कसा आहे इंटू मध्ये इंटू इकडे जर आलं तर काय होतं डिवाइड लॉग ऑफ 1/1000 अपॉन लॉग 10 म्हणजे लॉग ऑफ 1/1000 आणि हा जो लॉग 10 आहे हा बेस 10. समजला का सांगा सर्वांना. हो सर. Yes, sir. फिफ्थ 4 to the power -1/2 is equal to 1/2. 4 to the power -1/2 is equal to 1/2. काय करायचं सिंपल आहे टेकिंग लॉग बोथ साइड टेकिंग लॉग बोथ साइड टेकिंग लॉग बोथ साइड. तिथे येतो लॉग 4 to the power -1/2 इथे येतो लॉग लॉग ऑफ 1/2. मग लॉग लागलेला आहे मागच्या डोक्यावर असेल तर काय येते लॉग मागच्या डोक्यावर असेल तर काय येते समोर समोर. लॉग Multiplication. मागच्या डोक्यावर असेल तर समोर हा ए बेटा ए समोर आहे समोर आहे येतो सर येतो सर आला ए लॉग बी. लॉग ऑफ 4 to the power -1/2 लॉग ऑफ 4 to the power -1/2 हा -1/2 काय आला समोर आला इज इक्वल टू लॉग 4 इंटू लॉग 4 इज इक्वल टू लॉग ऑफ 1/2. लॉग 4 कसा इंटू मध्ये इंटू आहे तिकडे डिवाइड इंटू आला तर काय होतो डिवाइड लॉग ऑफ 1/2 अपॉन लॉग 4. लॉग ऑफ 1/2 अपॉन लॉग 4 म्हणजे काय होते माहिती आहे का लॉग 1/2 बेस 4. हे झालं याचा आन्सर. हे झालं याचा आन्सर. समजलं का सांगा. न्यू टॉपिक हा म्हणते मी येणार आहे. कृपया माझा सराव करा. हा टॉपिक म्हणते की मी येणार आहे माझा सराव करा म्हणते प्रॅक्टिस करा म्हणते प्रॅक्टिस करा. त्यानंतर लक्ष द्या एक मिनिट मी येणार आहे. आता पहिलं प्रॉब्लेम काय फाइंड द व्हॅल्यू किंवा आर येते इव्हॅल्युएट फाइंड व्हॅल्यू किंवा इव्हॅल्युएट
लॉग 16 बेस 4 हे सॉल्व्ह करा असा क्वेश्चन आहे. तुम्ही म्हणता मग आता कसं करायचं सर लॉग 16 बेस 4 रुको जरा 2 मिनिटं सांगतो. लॉग 16 बेस 4 कसं सॉल्व्ह करतात तर बघा आता सॉल्व्ह कसं करायचं. इथून प्रॉब्लेम स्टार्ट करतो. 2 मिनिटासाठी किती मिनिटासाठी कितने मिनिट के लिए सिर्फ 2 मिनिट के लिए याले कन्सिडर करा एक्स. याले काय कन्सिडर करा एक्स. 2 मिनिटासाठी काय कन्सिडर केलं याला एक्स. तर याला कोणता फॉर्म म्हणसा लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर कोणता फॉर्म असते लॉगरिथम लॉग 16 बेस 4 ला एक्स केला. याचा आता एक्सपोनेन्शियल काय शिकलो होतो कोण सांगते मला याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मी सांगतो सर. सांग. 16 is equals to 4x. व्हेरी गुड. आता लक्षात जे काल अक्षर होते किंवा ज्यांनी लेक्चर केलं नाही किंवा ज्यांना काल समजलं नाही एक्सपोनेन्शियल फ्रॉम लॉगरिथमचं कन्व्हर्शन एक्सपोनेन्शियल कालच शिकलो आपण. लॉगच्या मांग जे पण आहे लॉगच्या मांग जे पण आहे लॉगच्या मांग जे पण आहे ते इथं लिहा. इथं 16 असतात तर 16 लिहिला. 7 असतात तर 7 लिहिला असता. 8 असतात तर 8 लिहिला असता. ए असतात तर ए लिहिला असता. बी असतात तर बी लिहिला असता. जे असतात तर जे लिहिला असता. ते असतात तर ते लिहिला असता. जे असते काही पण लॉगच्या माग जे पण आहे ते इथं लिहिलं. बरं सर लिहिलं. जे बेसले आहे ते इथं लिहा. जे बेसला आहे ते इथं लिहा. झालं. लॉगच्या माग जे पण आहे ते इथं आणि बेसला आहे ते इथं झालं एक्सपोनेन्शियल फ्रॉम. आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर जे असेल ते याच्या डोक्याच्या वर. मग आता बघा 4 to the power x आहे इथे किती आहे 16 आहे. 4च्या डोक्यावर 4च्या पॉवरवर किती म्हणजे 16. 4च्या पॉवरवर 1 केला तर 4 to the power 1 म्हणजे किती 4. 4चा स्क्वेअर किती येते सांगा पण 4चा स्क्वेअर 16. 16 लिहिली आता 4चा स्क्वेअर नाही तर 4 to the power. दोन्ही साईडले 4 4 गे कॅन्सल आणि आलं ना मग तुमचं फायनल आन्सर एक्स इज इक्वल टू. आणि एक्स म्हणजे काय लॉग 16 बेस 2 इज इक्वल टू किती बेस 4 आहे इज इक्वल टू किती आला 2 आला. समजला का सांगा एक वेळ डबल सांगू एक मिनिट बघ डबल लक्ष द्या. लॉग 16 बेस 4 इज इक्वल टू एक्स. लॉग 16 बेस 4 इज इक्वल टू एक्स. लॉग लागला आहे तर लॉगरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर कोणता फॉर्म म्हणतात लॉगरिथमिक फॉर्म. याचं कन्व्हर्शन कशात करायचं आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. कसं करतात लॉगच्या माग जे पण असेल ते इथं लिहिलं. जो बेसला असतो तो इथं आणि जे हे आहे याच्या डोक्याच्या वर. चेक करायचं 4 to the power x आहे. 4च्या डोक्यावर किती म्हणजे 16. 4च्या डोक्यावर किती म्हणजे 16 तर 4च्या डोक्यावर 1 केलं तर 4 आलं. 4च्या डोक्यावर 4 to the power 2 4 to the power 2 म्हणजे 16. 4 इथं 16 लिहिलं 4चा स्क्वेअर. इथं पण 4 आहे इथं पण 4 सेम सेम कॅन्सल. 2 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 2 आणि एक्सच्या जागी रिप्लेसमेंट लॉग 16 बेस 4 इज इक्वल टू 2. प्रॉब्लेम नंबर सेकंड. आता आवाज येतात मला दादा हो सर. इव्हॅल्युएट लॉग 8 बेस 2 लॉग 8 बेस 2. प्रॉब्लेम बघा कसं सॉल्व्ह करता. इव्हॅल्युएट लॉग 8 बेस 2 2 मिनिटासाठी फक्त 2 मिनिटासाठी लॉग 8 बेस 2 ला एक्स कन्सिडर करा. लॉग 8 बेस 2 ला एक्स कन्सिडर केलं 2 मिनिटासाठी. लॉग 8 बेस 2 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर लिहिसा लॉगरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय लॉगरिथमिक फॉर्म 2 मिनिटासाठी लॉग 8 बेस 2 इज इक्वल टू एक्स. लॉग लागला तर लॉगरिथमिक फॉर्म. याचं एक्सपोनेन्शियल लॉगच्या माग जे पण आहे ते इथं लिहिलं. जे बेसला आहे तो इथं आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉग 8 बेस 2 तर लॉगच्या मागे जे आहे ते इथं लिहिलं. जो बेसला आहे तो इथं जे असेल ते डोक्यावर. मग बघायचं 2च्या डोक्यावर समजा 2 to the power 1 म्हणजे 2 होतो. 2 to the power 2 म्हणजे
4 होतो, 2 to the power 3 म्हणजे किती येते 8 होतो. तर इथे 8 ला काय लिहू शकतो तुम्ही 2 चा क्यूब 8 ला 2 चा cube. दोन्ही साईडले 2 2 आहे कॅन्सल म्हणजे x इज इक्वल टू किती आला. समजलं का प्रॉब्लेम सांगा. हे होमवर्क असा इव्हॅल्युएट log 9 base 3 log 125 base 5 log 64 base 4 log 49 base 7 आणि आता बाकीचं आपण उद्या घेऊ.